खंडाळा तालुक्यामध्ये बोरीचा बार कार्यक्रम झाला। बोरी आणि सुखेडमधील या दोन गावांमध्ये जुनी लाभलेली परंपरा अजून देखील या दोन्ही गावच्या महिला जोपासत आहेत। बोरीचा बार म्हणाले की शिव्या देण्याचा कार्यक्रम हे पाहण्यासाठी जिल्ह्यातील महिला व पुरुष येत असतात। या दोन्ही गावच्या महिलांनी जोपासलेली परंपरा अजून देखील या गावामध्ये चालू आहे। उत्तर दक्षिण वाहणारा ओढा पूर्वीच्या बाजूस बोरी आणि पश्चिमेच्या बाजूस सुखेड या दोन्ही गावच्या महिला वाजत गाजत ओढ्याच्या कडेला येऊन थांबतात आणि मग सुरू होतो शिव्या देण्याचा कार्यक्रम। सुमारे अर्धा पाऊण तास हा कार्यक्रम चालतो। या ठिकाणी प्रचंड अशी महिलांची गर्दी या ठिकाणी होत असते। दोन्ही गावच्या महिलांना शांत करण्यासाठी लोणंद पोलीस स्टेशनचा चोख बंदोबस्त ठेवला जातो। नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी हा कार्यक्रम पार पडतो। नमस्ते, माझं नाव सुभाष दायगुडे। ही बाराची प्रथा पूर्वीन काळापासूनच आहे, असं आमच्या अगोदर पूर्वीन काळच्या लोकांना सुद्धा माहीत नाही कधीपासून प्रथा चालू झाली। ही महत्त्व म्हणजे ही खेमवती नदी आहे। ही नदी हरेश्वराच्या पायथ्याशी उगम पावलेली नदी आहे। ही नदी नीरा नदीला मिळते। या नदीच्या काठाला अशी प्रथा आहे की पूर्वीन काळी नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी सुखेडच्या पाटलाच्या बायका आणि बोरीच्या पाटलाच्या बायका ह्या धुण्यासाठी या खडकावर गेल्या। खडकावर गेल्यानंतर त्यांचा थोडासा वादविवाद झाला। आता वादविवाद झाल्यानंतर काही गावात नंतर ह्या बंद केला आणि नंतर पुढल्या वर्षी वादविवाद करायचा तिथं जाऊन असं एक बाकीच झालं। आणि नंतर की नाही केलं तर इथं गावात भुंग किंवा मुलींना थोडासा त्रास होणे असं एक पारंपरिक म्हणजे लोकांची एक मन आहे की चालू होतं। म्हणून मग हे बाराची प्रथा चालू झाली। श्रावण महिन्यात ओढ्याला पाणी असतं भरपूर आणि ह्याच्यातच हा बार बरोबर 12 वाजता भरतो। हा अर्ध्या तासाचा बार असतो, पण आता याला वेगळं स्वरूप आलं। इथं नंतर आम्ही हा बार आम्हाला पण नकोशी होता की बाबा गावात महाराष्ट्रामध्ये आपल्या गावच्या शिव्या शाप हे लोक देतात, पण ही परंपरा आहे। मग ह्याला आम्ही थोडंसं कटवान म्हणून आम्ही इथं कबड्डीचं सामनं भरवायला सुरुवात केली। तर अमरदीप मंडळाने मोठासं भव्य दिव्य कबड्डीचं सामनं स्पर्धा आदल्या दिवसापासूनच चालू असतात। आणि त्यामुळे कसं आहे की पब्लिकसुद्धा भरपूर बाहेरनं महाराष्ट्रातून पब्लिक येतं। याच्यामध्ये ह्या बार झाल्यानंतर दोन्ही गावचा बाजार एकाच ठिकाणी भरतो। नंतर कुठलं गालबोट लागत नाही, त्याच क्षणापुरतं फक्त एक शिवीगाळ थोडंसं काय होतं, परंतु नंतर दोन्ही गावं गुणे गोविंदाने एकमेकाशी नंतर वर्षभर नांदत असतात, अशी एक प्रथा आहे।